मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सोया खिचडी। त्यासाठी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यात आपण हे सोया चंक टाकणार आहोत। हे बॉईल करून घ्यायचे आहे व ते हे आपण खिचडीसाठी वापरणार आहोत। ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याला टेस्ट येईल। 5 मिनिटानंतर हे बॉईल करायला चंक ठेवलेले आहेत ते बंद करायचे आहेत। हे बॉईल केलेले चंक आता आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत। याच्यातील ह्या चंकमधील सोया वडीमधील पाणी काढून घ्यायचे आहे। या सोया चंकमध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडासा ठेवणीतला मसाला टाकणार आहोत, थोडेसे अद्रक लसूणची पेस्ट आहे, ही रेडीमेड पेस्ट आहे ती टाकणार आहोत। यामुळे ह्या सोया वडीला स्वाद चांगला येणार आहे। बस हे मिक्स करायचे आहे आणि हे 5 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचे, 5 ते 10 मिनिटं। हे खिचडीमध्ये नंतर टाकल्यानंतर खूप चांगला स्वाद येतो व आपली सोया खिचडी छान होते। याला 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणे। आपल्याला एक फुलपात्राची हे बनवायची आहे खिचडी। यासाठी आपण एक फुलपात्र भरून तांदूळ घेत आहोत। याच्यामध्ये आपण मुगाची डाळ सालीची वापरणार आहोत। ही एवढी सालीची डाळ घ्यायची, ही खिचडी खूप स्वादिष्ट बनते। हे आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण सोया खिचडी बनवायला घेत आहोत। यात तेल टाकूया। तेल गरम होऊन द्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। याच्यामध्ये मी खडे मसाल्यांमध्ये 8 ते 10 काळी मिरी, लवंग 3 ते 4, चक्री फूल आणि 2 हिरवे वेलची, तेजपान 3 ते 4 लवंगा हे घेतले आहे। हे आता आपण याच्यात तेलामध्ये टाकणार आहोत। त्याच्यात जिरे सुद्धा टाकलेले आहे। यामुळे खिचडीला स्वाद खूप छान येतो। आपण खिचडीसाठी मुगाची डाळ जी सालीची आहे ती वापरत आहोत। यात आपण सोया मिनी चंक जे आहेत आपण मॅरिनेशन करून ठेवलेले ते टाकणार आहोत। हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे त्या सोया वडीला छान स्वाद येईल। ते थोडे फ्राय होऊन द्यायचे आहे छानपैकी, त्यामुळे खिचडीला स्वाद येतो। यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत, ते देखील थोडेसे फ्राय करून घ्यायचे। त्याच्यात गॅस स्लोच ठेवायचा आहे। यात आपण एक कांदा टाकणार आहोत। तो फ्राय करून घ्यायचा आहे। यात आपण एक टमाटा टाकणार आहोत कापलेला, तो देखील फ्राय करून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे। मसाले लागू नये म्हणून त्यात 1 ते 2 चम्मच पाणी टाकायचे आहे। चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे, मिक्स होऊन द्यायचं, एकजीव होऊन द्यायचं।
यात आपण ठेवणीतला मसाला जो आहे तो 1 चम्मच टाकणार आहोत. थोडीशी हळद टाकणार आहोत. बिर्याणी मसाला एक चम्मच टाकायचा आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेणे. यात आपण स्वच्छ धुवून घेतलेले मुगाची डाळ, सालीची व तांदूळ 1 फुलपात्र हे टाकणार आहोत. यात आपण हाफ चम्मचला थोडं वरती मीठ टाकणार आहोत. यात आपण आता दोन ग्लास पाणी टाकणार आहोत. 2 ग्लास पाणी टाकले आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व कुकरला झाकण लावून 3 शिट्या मारून घ्यायच्या. 3 शिट्या करून घ्यायच्या तयार. मग आपली सोया खिचडी तयार होणार. कुकरचे झाकण लावले आहे. गॅस मिडियम केला आहे. आता 3 शिट्या येऊन द्यायच्या. मग आपली सोया खिचडी मुगाची डाळ जी आहे सालीची त्याच्यापासून बनवलेली खिचडी तयार होणार. ती खायला खूप छान लागते. मित्रांनो, आजच्या युगात आपल्याला थोडाफार स्वयंपाक येणं गरजेचे आहे. नॉलेज असलेले छान असते. कुकरच्या 3 शिट्या होऊन देणे. 3 शिट्या झाल्यानंतर कुकर बंद करणे. 10 ते 15 मिनटं नंतर कुकर थंड झाल्यावर खोलणे. आता आपण कुकर थंड झालेले आहे. कुकर खोलणार आहोत.